नमस्कार. तर या ठिकाणं या डाळिंबागेला लागवड करून आज 4 महिने पूर्ण होत आहेत, एक साधारणपणे 8-9 तारखेच्या दरम्यान. तर अशा पद्धतीनं हे झाडांची वाढ वगैरे आहे आणि फूट वगैरे आहे. तर फूट म्हणाल तर एक 5-6 फांद्या, 4-5च्या आसपास आहे अशा फांद्या आहेत. आणि आंतरपीक म्हणाल तर या ठिकाणं कांदा पीक घेतलेला आहे, ड्रीपवरती आहे आणि हा फेक कांदा आहे. तर अशा पद्धतीनं हा कांदा आत्ताच्या कंडिशनला थंडीमध्ये सुद्धा पाती सरळ वगैरे व्यवस्थित आहेत. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणं ढमणेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत केळी पीक असेल, डाळिंब पीक आहे, पेरू आहे. तर या पिकांबरोबर वांगी असेल, टोमॅटो आणि कांदा पीक आणि इतरही पिकं आहेत की त्यामध्ये आपण काम करतो. तर या संदर्भातले जे काही तसेच आंतरपीक म्हणून आपण या ठिकाणं डाळिंब पिकामध्ये कांदा पीक घेतलेला आहे. कालचा एक व्हिडिओ आहे आपला यूट्यूबला. तर त्यामध्ये आपण केळीमध्ये आंतरपीक झेंडू पीक घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणं आपण ढमणेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत मार्गदर्शन करत असतो आणि हे रिझल्ट लाईव्ह की अशा पद्धतीने डेव्हलपमेंट आहे. 4 महिन्याची रोपं आहेत. रोपं छोटीशी मिळाली होती, त्या मानानं ही ग्रोथ ही अशी मिळालेली आहे आत्ताच्या कंडिशनला. इतरही झाडं आहेत, बाकीचे पण आहेत. अशा पद्धतीने फुटवा वगैरे या ठिकाणं डाळिंब पिकामध्ये आहे. आणि हे कांदा पीक, या कांदा पिकामध्ये जो सध्याच्या कंडिशनना विविध प्रकारच्या ज्या काही किडी असतात त्यांचा जो त्रास होतो, म्हणजे त्याचबरोबर करपा आहे, त्यानंतर थ्रिप्स आहे. तर या ठिकाणं जर व्यवस्थित स्प्रे शेड्यूल ठेवलं तर कांद्याची अशी ग्रोथ थंडी असतानासुद्धा होते. न्यूट्रिशन मॅनेजमेंट पण प्रॉपरली असणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस आपल्याला असे रिझल्ट आपल्या पिकामध्ये दिसून येतात. या ठिकाणं सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला जर आपल्या पिकाचं नियोजन योग्य पद्धतीने खतं, औषधं यांचं नियोजन करता आलं तर शेती ही फायदेशीर ठरते. अन्यथा आपण शेतीवरील खर्च म्हणजेच पिकांच्या विविध निविष्ठांवरती खर्च करतो 100%, पण त्याचा आउटपुट आपल्याला मिळत नाही आहे. याचं कारण एकच की आपल्याला आपल्या पिकाच्या गरजा आणि वातावरणातील बदल यावरती काम करताना ज्या काही समस्या निर्माण होतात त्यावरती आपलं प्रॉपर काम होत नाही आहे. त्यामुळं पिकं खराब होतात. सध्याच्या कंडिशनला विचार केला तर तुम्ही कांदा पीक असेल, डाळिंब पीक आहे, केळी पीक आहे. केळी पिकामध्ये जर 99% शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम असे आहेत की पानं पांढरट येणं, म्हणजे जो पोगा वाढतो तो पांढरट होणं, नंतरनं बाकीच्या काही गोष्टी आहेत, मुळी बंद पडणं, नंतरनं सिगाटोकाचा प्रॉब्लेम येणं. सिगाटोकासारखा जर प्रॉब्लेम केळी पिकामध्ये आला तर 35 ते 40% उत्पन्न आपलं घट होतं. म्हणजे ह्याचाच अर्थ काय, तर आपल्याला ज्या काही न्यूट्रिशन बॅलन्सिंग, स्प्रे शेड्यूल, पाणी व्यवस्थापन अशा विविध गोष्टी असतात की त्यावरती आपल्याला पिकाचं नियोजन करताना या गोष्टी विचारात घेऊनच पिकाचं नियोजन करावं लागतं. तरच आपल्याला अपेक्षित उत्पन्न हे मिळू शकतं. हेच या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश आहे. अशा पद्धतीनं आपल्या कामाची रूपरेषा किंवा आपण कोणत्या पिकामध्ये काम करतो हे या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अशा पद्धतीनं आहे. इतरही झाडं तुम्हाला दाखवतो. ही फूट वगैरे अशी असावी सगळ्यात महत्त्वाचं. 3-4 फांद्या ब्रँचेस ज्या आहेत खालच्या त्या, आणि अशा पद्धतीने ही ग्रोथ मिळणं अपेक्षित आहे. थोडी रोपं कमी वाढीची मिळाली होती, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम वेगळे दिसत होते, परंतु आता ते मॅच झालेले आहेत. अशा पद्धतीनं ही झाडं डेव्हलप झालेली आहेत. एकंदरीत हा पूर्ण प्लॉटचा व्ह्यू हा सुद्धा तुम्ही पाहू शकता.
फेक कांद्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम असा येतो की रोपांचं एकसारखं म्हणजे बी टाकताना जे बियांचं प्रमाण कमी जास्त होतं, त्यामुळे थोडंसं व्हेरिगेशन होतं. परंतु जर एकसारखं टाकण्याची जर कला किंवा एकसारखे टाकण्याचं जर हातोटी असेल तर त्यावरती सुद्धा मात करता येते. कारण या ठिकाणं ही जी ग्रोथ किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न व्हिडिओमधून केलेला आहे. कामाचं स्वरूप काय आहे तेही सांगितलेलं आहे. आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही कन्सल्टिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतो. तर हे एकंदरीत ह्या व्हिडिओमधून दाखवण्याचा उद्देश होता. अशा पद्धतीने ही डेव्हलपमेंट आहे झाडांची.